पुन्हा इथून सुरुवात करू 5व्या अध्यायाची. सुरुवात झाली आहे. आजचं सत्र सुरू करू. 11 श्लोक झाले होते मागच्या वेळेस. आज 12व्या श्लोकातून सुरुवात करू. मागच्या वेळेस जो झाला होता, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. 11वा श्लोक आणि आजचा 12वा. युक्तः कर्म फलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिक्यम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. कधी विसरून जातो म्हणून आज पहिल्यांदाच हे श्लोक सोबत म्हणून घेतो. मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा. कायेन मनसा बुद्ध्या केवल इंद्रियै अपि. कायेन मनसा बुद्ध्या केवलै इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मा शुद्धये. हा श्लोक पुन्हा म्हणू. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आणि 12वा श्लोक आजचा पहिला जो राहील. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिक्यम्. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिक्यम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. हे 11वा आणि 12वा श्लोक. मागच्या वेळेस 11वा, आजचा 12वा श्लोक. इथून सुरुवात करू. याच्या भूमिकेत पुन्हा आठवण करून द्यायची झाली. 5व्या अध्यायाचा संदर्भ काय आहे. जो अर्जुनाने प्रश्न विचारला होता की मग हे का ते का नाही, कर्म आणि कर्मफळ, कर्म आणि ज्ञान याच्या संदर्भात मला हे का करायला लावतोय. जर ज्ञानच मुख्य आहे, समजच मुख्य आहे, तर मग हे कर्म करायची आवश्यकताच काय. मला जाऊन ज्ञान संपादन करू दे जंगलात जाऊन, इथे कर्म करायला का. आणि मग श्रीकृष्ण समजून सांगतोय की तसं नाही ज्ञान मिळत. ते बंद डब्बा, जसं पिस्ता अक्रोड घरी आणतो आपण, ते पूर्ण बदाम पूर्णच्या पूर्ण जेव्हा असते ते असे पूर्ण नाही. ते म्हणलं मला बदामच खायचे, आता हे टर्फल कशाला देतो मला. तर म्हणतोय की अरे तुला हे टर्फल काढूनच ते मिळेल. त्याच्यात सुरक्षित आहे ते बीज, ज्ञान रूपी बीज. त्याच्या रक्षेसाठी त्यातून तुझ्या लक्षात येईल, त्यातून तुला कळेल. हे ओलांडून जेव्हा जाशील, हे जेव्हा शिकशील की टर्फ फोडल्यावर हातोडीने, कर्मरूपी हातोडीने बदाम फोडल्यावर, अक्रोड फोडल्यावर, पिस्ता फोडल्यावर, हे जेव्हा शिकशील की ते वरचं टर्फल ते नाही खायचं, आतलं बीज रूपी ज्ञान मात्र ग्रहण करायचं आहे. आता सकाळचं ध्यानात आपण जसं म्हटलं, ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि तमाहु पंडितम बुधाः, उत्स्फूर्त ध्यान होतं. होळीच्या निमित्ताने आपोआप प्रेरित झालेलं ध्यान होतं. तर माझी अशी आशा आहे की त्याचा लाभ झाला असेल सोबत ध्यान करून होळीच्या. तर जसं ते पुरुषार्थ करून, कष्ट करून, तो फोडून त्यातून मग मिळतं, तसंच तो म्हणतो की कर्म केल्यावरच त्यातून समज येते. ज्ञान तर जन्मजातच भरून ठेवलं होता, जन्माला आला तेव्हाच. पण जन्माला आला हेला आणि पाणी भरून मेला तसं न हो की नुसतंच कर्म करत राहिलं, समज काय ती मात्र नाही ग्रहण केली. एक मिनिट.
तर तर अर्थ नाही. नुसतेच मग अक्रोड फोडलं, बदाम फोडलं, पिस्ता फोडला आणि नुसते टरफलच खाल्लं आणि त्यातलं आतलं सार जे आहे, ज्यात त्याचा DNA आहे, ते राहूनच हे केलं. तसं न करता कर्म करणं आवश्यक आहे, पण त्याचं टरफलं सोडून नुसतं त्यातलं ज्ञानरूपी बीज ग्रहण करणं. तिथून तो संदर्भ सुरू झाला आता या अध्यायाचा आणि मग पुढे सांगितलं की कायेन मनसा बुद्ध्या केवलैरेंद्रियैरपि, हे लक्षात आलेले, हा अनुभव झालेले योगी लोक कर्मापासून पळून नाही जात. मागच्या वेळेस मी स्पष्टीकरण केलं तर संन्यास आणि कर्म. प्रश्न काय होता अर्जुनाचा की संन्यास मग का नाही घेत, मी सोडून जातो ना. इथे योग योग ही नवीन काहीतरी नवीन शब्द काढला, काहीतरी योग योग योगी बन, तस्मात योगी भवा अर्जुना, की त्यामुळे तस्मात म्हणजे देअरफॉर म्हणून अर्जुना तू योगी बन, संन्यासी नको बन. असं का म्हणतोय? हे काय आहे? योगी म्हणजे काय? योग काय? हा जो प्रश्न विचारला तर ते मागच्या वेळेस मी उलगडून सांगितलं होतं की आपण सोडून जाणं हा संन्यास. कंटाळून, कष्टून, दुःखी, पीडित होऊन किंवा कुठला तरी संकल्प मनात करून, हट्ट करून, जिद्द करून किंवा काहीतरी ठरवून पक्का निग्रह करून तिथून निघून जाणं, सोडून जाणं हा संन्यास. हे नको आहे संसाराचा ताप. खूपच सगळं बेकार आहे. किंवा इथून नाही कळत आहे, इथून नाही मिळत आहे, इथून नाही प्राप्ती होणार. चांगलाही जरी उद्देश असला, जे आहे, जिथे आहे, जसं आहे तसं सोडून जाणं ते संन्यास. आणि त्याच्या उलटं करणं म्हणजे तो योग. उलटं करणं म्हणजे हे नाही की अजून जाऊन चिपकणं, अजून करणं. स्वतः सोडून जाणं तो संन्यास. स्वतः तिथेच राहून इतरांना सुटू देणं, इतरांना सोडून देणं हा योग. ही खूप नीट लक्षात घेऊन घेण्याची गोष्ट आहे. एवढं एकदा पक्क जर कळलं, तर खूप फायदा होऊ शकतो. स्वतःला शरीर, मन, बुद्धी समजून तिथून निघून जाणं, वाटचाल, पळवाट काढणं, मूव्ह आउट होणं ज्याला म्हणतो. या घरातून आम्ही मूव्ह आउट होतो. या गावातून, या देशातून, या परिस्थितीतून, या आश्रमातून, या गुरुपासून, हे शास्त्रापासून, हा धर्म सोडून मूव्ह आउट होणं, तो संन्यास. पण ज्या देवात आहे, ज्या देहात आहे, ज्या गावात आहे, जिथे जसं आहे तिथे तसंच राहून इतर सगळं सोडून सुटू देणं, सुटणारच आहे हे समजून घेणं. शरीर यह तन काचा कुंभ है. किती ठेवणार काचेचा? आज न उद्या दगडावर पडून टपका लागा बही गया. थोडीशी तडक लागली तर मग कामाचा नाही राहिला, त्यातून निघून सुटून निसटून गेला. देह सुद्धा, गेह सुद्धा, गेह म्हणजे संपत्ती. देह गेह धन राज छोट छांड छांड सब जात है. देह गेह धन राज, नाव, सत्ता, पावर, शरीर, मालमत्ता, संबंध, नाते गोते तसेही सुटून राहिले. मान, सन्मान, अपमानही सुटतोय आणि मानही सुटतोय. सतत मान मिळतोय असं नाही होत आहे. सुटून जातो, लोक विसरून जातो. मग खूप ऐकलं होतं, खूप म्हटलं होतं, खूप बोललो होतं, मग ठीक आहे, आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड. अपमानही सुटतो. जेव्हा झाला जसं झाला, हळूहळू कालाय तस्मै नमः, काल परत्वे. सगळं त्याच्यात रोल होऊन जातं. कबीर जी म्हणतात, हे बा इथे जे गवत दिसून आलं, इतकं हिरवं हिरवं मुलायम गवत, हे हरिण खाऊन राहिले, जंगलभर गवत आहे. एक वेळ होती जेव्हा हे सगळे व्यक्ती होते, हे माती जी दिसते आहे, ज्याच्यात हिरवळ आल्यामुळे खूप छान वाटते, ती माती राजे महाराजे होते. खूप पार्टीज करत होते कबीरांच्या डोळ्यात तिथे. खूप रंगरलिया मचत होते. खूप घमासान युद्ध करत होते, खूप छाती ठोकत होते. आणि हे आज माती झालेले इथे सगळे, आणि त्यांच्यावर गवत आलंय आणि ते हरिण खाऊन राहिला. तर देह छोटी छोटी सब जात है, देह गेह धन राज, हाड बड़ा हरि भजन कर, द्रव्य बड़ा कछु दे, अकल बड़ी उपकार कर, जीवन का फल ये. शरीराने जर असेल, शरीरात जर वृत्ती असेल तर त्या शरीराचा उपयोग हरिभजन मध्ये कर. द्रव्य जर असेल स्वतःजवळ तर देण्यासाठी. अक्कल जर असेल, समजत जर असेल तर स्वतःसोबत इतरांचाही उद्धार कर, उपकार कर. जीवन का फल ये, उद्देश हा होता.
न की आपल्याला गोळा करून किंवा ते सगळं विटाळ येऊन सोडून जा. तर सांगायचं तात्पर्य की संन्यास म्हणजे जे आहे जिथे जसं आहे तसं ते सोडून जाणं. आणि योग म्हणजे जे आहे जिथे आहे जसं आहे तसं तिथेच राहणं, पण सुटून जे राहिलं ते सुटू देणं. त्यात विषाद, हर्ष नाही. हर्ष, शोक, उद्वेग नाही. टिकून आहे, मान मिळतोय त्याचा हर्ष नाही आणि टिकत नाहीये, अपमान होतोय त्याचा शोक नाही. भय, उद्वेग नाही. हे गीतेतलेच वचन आहे. निघून राहील की नाही, सुटेल की नाही, केस हरू का, आपलं बँक बॅलन्स राहील का, स्टॉक कमी होईल का, याचं भय नाही. आपले लोक राहतील की नाही, नाही राहणार याचा आणि सुटून जाते याचा उद्वेगही नाही, ॲजिटेटेड नाही, मनात काही विषाद नाही. तो योग. तर तो म्हणतो इथेच राहा. हे लोक जगतील की मरतील आणि युद्ध आपण जिंकू की ते जिंकू, राज्य कोणाला मिळेल त्याच्यापेक्षा आता सोडूनच जाणं, संन्यास घेतो. तसं नाही, इथेच टिकून राहा. तुझ्या समोर जे कर्तव्य आहे, जे काम आहे, त्यातूनच ओलांडून जाऊन हीच होळी तुला करणं आवश्यक आहे. सगळ्या जसं ध्यानात आज आपण होळीचं ध्यान केलं, कर्मफळांचा ची आहुती देऊन त्यातून जी राख शेवटी राखच आहे हे स्पष्ट. किती मोठमोठाले खोडं टाकले, काटेरी टाकले, बाभूळ टाकली, चंदनाची लाकडं टाकले. अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमनाद अनादरो भवती मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरु काष्ठमिंधनम कुरुते. सुभाषित ऐकलं तर गीतेतलं नाही, संस्कृत सुभाषित आहे. भिल्ल पुरंदरी म्हणजे भिल्लिणी जी असते, जंगली स्त्री जी असते, त्याची स्त्री चंदनाचे लाकडं स्वयंपाकाला, त्याच्या राखीने भांडी घासायला, उठसूट कशाही काही लाकडं जाळायचे असले, घर बांधा काही करायचं, चंदनाचे लाकडं, कारण तिथे राहते ती. सगळीकडे चंदनाचे झाड आहे. त्याची किंमत नाही, कदर नाही. चंदन जे झेजतं, हे लक्षात ठेवा. मान झाला, अपमान झाला. ज्या चंदनाची झिजण्याची तयारी आहे ते हरिचंदन म्हणून ईश्वराला लावलं जातं. आणि जे अडून बसतं, झिजायचं नाहीये, खोडच्या खोड राहतं, ते जाळल्या जातं. ते नुसती जळून राख होते. का मला झिजायचं नाहीये? कर्मच कशाला करायचं? झिजण्याची तयारी असलेलं चंदन हरिचंदन बनून ईश्वराच्या कपाळावर लावतं, चरणांवर पोचतं. अडून बसलेला, आपला अट्टहास केला, आपलीच समज ठेवून, आपलंच तसंच जिद्द असलेलं जाळल्या जातं. सुभाषितात छान समजून सांगितलंय. तर योग तो की जे आहे जिथे जसं तिथे अडेग राहून हे लक्षात घेणं की सुटणारच आहे. सोडून जे राहून राहिले त्यांना जबरदस्ती न धरून ठेवण्याची वृत्ती, तो योग. की अरे नाही, कसंही करून राहा, कसंही करून टिका, कसंही करून हे घर राहिलं पाहिजे, कसंही करून हे शरीर राहिलं पाहिजे, कसंही करून हे आपले नाते-गोते, मित्र राहिले पाहिजे, कसंही करून आपलं नाव चांगलं राहिलं पाहिजे, कसंही करून ही धन संपत्ती राहिली पाहिजे, काही हो, कसंही आपलं ठीकठाक राहिलं पाहिजे. तो अयोग, अयोगाचा परिणाम वियोग, दुःख. आणि जे जाते ते जाऊ देणार, जे सुटते ते सुटू देणार. आपण कुठे न जाणार, तो योग. तर हा स्पष्टीकरण करणारा हा मुख्य सांगायचा उद्देश होता. 5वा अध्याय मुख्य त्याच्याबद्दल आहे. तर तो निर्देश लक्षात घेऊन योगी लोक कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि, इंद्रियांनी म्हणजे डोळ्यांनी बघण्याचं कार्य, कानांनी ऐकण्याचं, जे कानावर आले, शिव्या शाप आले, निंदा आली, स्तुती आली, मान आला, अपमान आला, कानातून ऐकायला, जे डोळ्यांनी बघायला मिळालं, चांगलं दृश्य बघायला मिळालं, कधी न कोणी बघावं लागलं असं दृश्य बघावं लागलं, हे काय झालं असं पाहावं लागलं की वा 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 किती छान आहे. तर इंद्रियांनी जिभेवर जे जसं आलं, जेवायला समोर जे ठेवल्या गेलं, जेवढे 4 घास पोटाचा खड्डा भरण्यासाठी, ते न की याच्यात अजून असं पाहिजे होतं, त्याच्यात तसं पाहिजे होतं आणि अजून हे टाकायला होतं, ते टाकायला होतं, हे जास्त झालं आणि ते कमी झालं. हे योगीचे लक्षण नाही, हे भोगीचे लक्षण आहे. भोगीचा परिणाम रोगीमध्ये होणार. तर इथे सांगितलं केवल इंद्रियांनी जे सुद्धा कर्म इंद्रिय म्हणजे हात पाय आणि ज्ञान इंद्रिय म्हणजे डोळे, नाक, कान, त्वचा, काया म्हणजे शरीर
मनस म्हणजे मन, तर मनातले उच्चार, मनातले विचार, वाणीचे उच्चार आणि आपल्या कायेचे, शरीराचे आचार, मनसा वाचा कर्मणा, तसा विचार, उच्चार आणि आचार हे तिन्ही गोष्टी कशासाठी फक्त करतात? योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. फक्त सतत शुद्धी होत राहण्यासाठी, अजून समज नीट येण्यासाठी, अजून सोन्याला थोड्या वेळ अजून आगीत काठवला सोनाराने, अजून त्याच्यावरचं थोडासा जे दिसते आहे कळस लागलेली, ती निघून जाण्यासाठी जवळ अजून तपणार, अजून चमकणार, अजून स्पष्ट करणार की अरे असं असतं संसार, अरे संसार संसार, अच्छा असं असतं ते. विषादासाठी नाही, योगीच्या जीवनात कधी विषाद शक्यच नाही. ज्याच्या मनात विषाद आहे, दुःख आहे, उद्वेग आहे, चीड आहे, राग आहे, कडूपणा आहे, तो रोग झाला, तो रोगी आहे. रोगी आहे कारण पहिले भोगी होता. ज्याच्या चित्तात आनंद आहे, प्रसन्न चेतसो ह्याशु आहे. हे सगळे गीतेतलेच श्लोक आणि त्याचं उदाहरण आणि श्रीकृष्णाच्या चरित्रातला आणि रामाच्या चरित्रातला संदर्भांनी म्हणतो. ज्याच्या मनात प्रसन्नता आहे, आनंद आहे, शांती आहे, क्षमा आहे, औदार्य आहे, समता आहे, उदारता आहे, प्रसन्नता आहे, नम्रता आहे. पण कर्मापासून पळणं नाही की आपल्याला काय करायचं, आपलं काय घेणं देणं आहे, जस्ट सोडणं. जे समोर आहे, जे योग्य आहे, जे वाटत आहे, जे दिसत आहे ते करून त्याला त्याच्या संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध, यात श्लोक जो आला आता आत्म्याच्या शुद्धीसाठी. आत्मा तर शुद्ध आहे, स्वतः सतत शुद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे. आरशातून अजून स्पष्ट दिसण्यासाठी अजून पुसलं, अजून एकदा कापड मारलं, अजून एकदा थोडस झटकलं, अजून त्याची रक्षा केली. रक्षताम रक्षताम कोशानाम अपि कोशाम. हा आरसा यावर धुळ नको बसू दे, हा स्वच्छ ठेव. त्यातून जे दिसल रिफ्लेक्शन, जे दिसेल, जितकं क्लिअर होईल, जितकं स्पष्ट होईल, तितकी ही प्रसन्नता, नम्रता, समता, उदारता वाढेल. जितकं जितकं क्लिअर दिसेल, खरोखर जर कळत असलं तर. आणि जितकं जितकं अनक्लिअर होईल, कन्फ्युजिंग होईल, डाऊटफुल, तितकं तितकं समताच्या जागी विषमता होईल. विषमतेमधले पहिले दोन शब्द काय आहे? विष. समतेच्या जागी विषमता, नम्रतेच्या जागी कठोरता येईल, कठोर हृदय होईल, जिद्द होईल, अट्टहास होईल, आग्रह होईल, कडकपणा येईल. प्रसन्नतेच्या जागी विषाद, अप्रसन्नता, दुःख, उद्वेग. आणि उदारताच्या जागी संकीर्ण स्वभाव, संकुचित स्वभाव होईल. कृपणा फल हेतवः. दुसऱ्या अध्यायात सांख्य योगात एक सुंदर श्लोकातील एक चतुर्थांश भाग, छोटासा तुकडा त्या श्लोकातला. कृपणः फल हेतवः. फलाच्या हेतूने, अपेक्षेने कर्म करणारे कृपण असतात. श्रीकृष्णाचा शब्द आहे. संकुचित, संकीर्ण, छोटेसे असतात, श्रिंक होऊन जातात, आकर्षून जातात, कमी पडतात, कंजूसी होऊन जाते त्यांची. आणि एवढं विशाल साम्राज्य मिळालं होतं, पूर्ण आनंदाची प्राप्ती, सदा आनंदाची प्राप्ती, शिवोहम शिवोहमच्या अनुभवाची प्राप्तीसाठी जन्म देताना झाला होता. आणि ते छोटेसे किड्यासारखं जीवन, मला हे श्रीकृष्णाचे शब्द आत्मयोगात आलेले, आपण काही महिन्यांपूर्वी झालेलं, मागच्या वर्षी. कृपणा फल हेतवः. इथे ते म्हटलं की हे योगी लोक जे कर्म करतात ते फळाच्या हेतूने नाही. काय मिळालं याच्यातून काय प्राप्ती होईल, आपल्या स्वतःच्या शुद्धीच्या. कर्म इंद्रिय किंवा ज्ञान इंद्रिय दोन्ही करणारे योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध. मी मागच्या वेळेस खुलासा केला होता की संग शब्द भगवद्गीतेत अनेकदा येतो. एक तर संग येतो किंवा असंग येतो किंवा निसंग येतो. ते दोन संदर्भात येतो. संग म्हणजे सोबत, सोबत असणं, चिपकणं, पक्क करून धरून ठेवणं. संघातून मग पुढे आसक्ती येते. हाही प्रसिद्ध श्लोक दुसऱ्या अध्यायाला, संघात
व दुसऱ्या अध्यायात आहे आणि पुढे 14व्या श्लोकातही येते गुणत्रय विभाग किंवा संघात संजयते काम. हे दुसऱ्या अध्यायात आहे. कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यति. सत्यानाश झाला. सुरुवात कुठून झाली? संघ, असोसिएशन. संघ जिथे संघात ज्या ते काम, मग कामना, इच्छा निर्माण झाली. चिपकलं जिथे तेच ते तर मग तेच ते पाहिजे अशी इच्छा निर्माण. त्या कामनेत जर विघ्न आला, कोणी जर म्हटलं की हे बरोबर नाही, असं नाही, चूक आहे, हे नको करायला, तर तिथे क्रोध निर्माण झाला. हे श्रीकृष्णाचे वचन. संघात संजायते काम, दुसऱ्या अध्यायात. कामात क्रोधो अभिजायते. जाय म्हणजे जन्म झाला, क्रोधाचा जन्म झाला. अग्नी पेटवली, होळी पेटली, आता जळणार, भस्म होणार. कामात क्रोध अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह. तिथून मग कन्फ्युजन झालं की आपलं कोण आणि पराया कोण. यांना तर आपलं मानलं होतं, हे परायासारखे वागतात. यांना पराया मानलं ते आपलं, की काय सार आहे, काय असार आहे. सद असद विवेक बुद्धीचा नाश. समोहात स्मृती विभ्रम. समूहात मग विसर पडतो की हो आता एवढ्याने असं वाटतंय, आपण इतकं केलं ते सगळं विसरून गेलं. त्याचं लक्ष नाही, कुठला संदर्भच विसरून गेला, कॉन्टेक्स्टच विसरून गेला. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट सगळं, मग कशाचा काही अर्थ लागला मनाने, आणि कुठल्या कुठे चाललं गेलं मन, कुठल्या कुठे भरकटली बुद्धी, कुठल्या कुठे काही निष्कर्ष काढला, चुकीचं कन्क्लुजन निघाला आणि बुडण्याची तयारी झाली. कारण स्मृती विभ्रम झाला, विसर पडला की नाही असं नाही, तेही होतं. संघात संजयते काम, कामात क्रोध अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. जेव्हा विसर पडला सगळ्या गोष्टी संदर्भाचा, त्या बुद्धीचा नाश झाला जाता. मग बरोबर निर्णय नाही करू शकत आहे. खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय, आपलं कोण नाही. बुद्धिनाशात प्रणश्यती विनश्यती. विनाश झाला विशेष प्रकारे, सर्वनाश. म्हणून इथे संगम त्यक्त्वा, इथे 5व्या अध्यायात तेच गोष्ट मिळते, तोडून फेकला संघ. तर मी जे म्हणत होतो, संघ दोन संदर्भात, जेव्हा जेव्हा कर्माला धरून संघ शब्द येतो भगवद्गीतेत, तेव्हा त्या संघ, असंग, निसंग जो कुठला शब्द असेल, कर्माच्या फळांपासून संघ. जसं मी सुरुवातीला म्हटलं, अक्रोड फोडला, बदाम फोडली, पिस्ता फोडला, तर त्या टरफलांपासून संघ सोडून दिला, ज्ञान रूपी बीज रूपी ग्राह्य केलं, समज त्यातून काय आली. कर्मासोबत आलेला संघ म्हणजे फळांबद्दल होता. आणि नुसता जेव्हा संघ शब्द येतो तो गुणांचा संघ. भगवद्गीतेत नुसता बिना कर्मासोबत जो संघ शब्द आला त्याचा संदर्भ गुणांच्या संघाचा होता. सत्व, रज, तम यात फसून न जाणं की आपण तर हे तर चांगले आहे, हे तर असेच आहे, ते तर तसेच आहे, हे वाईट आहे. ह्या सगळ्या गुणांचा प्रवाह आहे. कोणीच चांगलं कोणीच वाईट नाही. जन्म झाला होता तेव्हा शरीर रूपाने, मरत तर तेव्हाही मेल्यानंतरही कोणीच चांगला नाही, कोणीच वाईट नाही. जन्म जातही कोणी चांगला नाही. जन्म झाल्यानंतर जशा जशा वारे लागले, जसं जसं वाहत गेला, ज्याची ज्याची पतंग जिकडे जिकडे गेली, जितकी वर गेली खाली पडली, त्या गुणांच्या संघांमुळे. याचा खुलासा सेकंड पार्ट ऑफ भगवद्गीतामध्ये जास्ती होता, गुणांच्या संघांचा. कर्मांच्या संघांचा खुलासा फर्स्ट हाफ ऑफ गीतामध्ये 18 अध्याय जे आहे, 9 अध्याय इकडे केले, 9 तिकडे केले. तर जास्त करून कर्मफळाच्या संघांचा जे परिणाम आहे तो पहिल्या अर्धात आहे, पूर्वार्धात आहे. आणि गुणांच्या संघांचा जो परिणाम होतो तो उत्तरार्धात आहे भगवद्गीतेच्या. आपण सध्या पूर्वार्धात आहोत, तिथे जास्त करून प्रकर्षाने कर्मफळाच्या संघांची गोष्ट आहे. पुढे अपेंडिक्स सारखा उत्तरार्ध जो आहे, डिटेल्स आहे अजून वेगळे, क्लॅरिफाय करावं ते गुणांच्या. सो सध्या इथे जिथे संघ आला, इथे आला आता संघ, योगिनः कर्म कुर्वन्ति, कर्माला धरून आला, संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. अपेक्षेने नाही काही कर्म करत योगी लोक. काही मिळेल किंवा कसं मिळेल, मिळालं ते चांगलं आहे का, बरोबर आहे का, वाईट आहे का, त्या अपेक्षेने नाही, आपल्या क्लॅरिटीसाठी.
आरसा साफ केला तर या आरशात कोणीतरी दुसरं अजून कोणी दिसेल, कसं दिसेल याच्यासाठी नाही, स्वतःचा चेहरा स्वच्छ दिसा, स्वतःची ओळख पटावी, मी कोण आहे हे नीट लक्षात यावं. मी हे लथडल्या जाणारा, हे कोणी ज्याला जसं ओटसूट ज्याला जे वाटेल ते बोलणारा, वागवणारा तो देह, तो व्यक्ती मी नाही. धगधगीत चैतन्य असलेला मी आहे म्हणजे काय हे समजण्यासाठी कर्म, तो आरसा स्वच्छ करणं. पुरुष युक्त कर्म फलम त्यक्त्वा, पुन्हा अगेन अँड अगेन, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या या 3 अध्यायांमध्ये, कारण कर्मयोग आहे या 3 अध्यायांमध्ये, सतत पुन्हा 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 डोक्यात फरक पडण्यासाठी देवासारखा देव, योगीश्वरेश्वर ज्याच्यासाठी भागवतात म्हटलंय, हा योग योगाची परिभाषा करतो इथे, योग समजावून सांगतो आहे. हे योग सिद्ध ज्यांचा होईल ते योगी, आणि अशा सिद्ध योगींचा जो ईश्वर तो योगेश्वर, महादेव, शंकर, परम योगी, महायोगी. आणि तो महादेव ज्याला आपला ईश्वर मानतो तो श्रीकृष्ण. म्हणून भागवतात उलगडा केला हा योगीश्वरेश्वर, दुसरी काढ बांधली, योगींच्या ईश्वरांचा जो ईश्वर आहे, योगींचा ईश्वर शंभो, त्याचा ईश्वर जो आहे श्रीराम, तो या कृष्ण रूपाने येऊन इथे सांगून आला तिथे, आणि तो सतत सतत हे म्हणून शब्द वापरून आला की त्यक्त्वा त्यक्त्वा, त्याग करा. पण संन्यास नाही म्हणतोय तो, सोडून पळून झाला नाही म्हणतोय, विषाद होऊन खिन्न होऊन नाही म्हणतोय, प्रसन्न होऊन जे सुटते आहे त्याला सोडू देणं म्हणतोय, स्वतः सोडून जाऊन कुठे न जाणं म्हणतोय तो योग. युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांती मापनोति नैष्ठिकीम, त्यालाच शांती मिळू शकते, तिलाच शांतीची प्राप्ती होऊ शकते की कर्मफळ न सुटून, कर्म न सोडणारा, फळ सोडून स्वतःच्या शुद्धीसाठी शांती आपनोती, अपना हो गया, आपला झाला, त्या व्यक्तीची शांती आतपर्यंत पोहोचते. नैष्ठिक म्हणजे निष्ठावान म्हणते, फुल्ली ग्राउंडेड. निष्ठावान कोण, जसं आपण कुत्रा निष्ठावान असतो प्राणी, बेस्ट फ्रेंड ऑफ मॅन, कधी सोडत नाही, मरतानाही कुत्रा सोबत राहतो. खूप कासा वेळ होऊन जातो, तडफड तडफड करतो आपल्या स्वामीला जर काही झालं तर निष्ठावान सेवक म्हणजे पक्का असलेला, अडेग श्रद्धा असलेला, कधीही सोडून न जाणार, कशीही परिस्थिती आली. भिकारी कुत्रा पाळतो तो भिकाऱ्यासोबतच राहतो पूर्ण वेळ. त्या भिकारी जितक्या घरी गेला तितके भीक मागत त्यालाही देते आणि कुत्र्यालाही मिळते. एकदाही कुत्र्याच्या मनात असं कदाचित न येत असं मला माहित नाही, पण कधी दिसायला बघायला नाही मिळत की अरे ते याच्यासोबत तर खूपच कष्ट करावं लागतात. हा महाराज हा जो स्वामी आहे ठाकूर, रोज मस्त मस्त त्याला मालपोहे देतो आणि आपल्याला मिळतं. छोड याला, ये आजपासून याच्या दारी बसलो राहू आपण. कधी असं बघण्यात नाही येत. कुत्रा जो आहे जिथे आहे जसा आहे त्याच्या सोबतच राहतो. ठाकूरच्या घरचा कुत्रा कधी सोडून नाही जात, की हे बेकार लोक आहे, एकदम संन्यास घ्यावा इथून. बघ, जोगी तो रमता भला, अपने भले फकीर, हे देखो फकीर के साथ वाला कुत्ता मस्त 3 दिवसाच्या वर कुठल्या गावात नाही राहत, फिरत राहतो. हे ठाकूर असतात इथेच बसून आपले पैसे मोजत बसते, इसको छोडो उधर जाओ. ठाकूरचा कुत्रा ठाकूरच्या घरी राहिला, फकीरचा कुत्रा फकीरासोबत देऊन द्या. निष्ठावान आहे, योगी आहे, एक प्रकारे विचार केला तर. तसाच इथे म्हणजे शांती नैष्ठिकीम, त्याशी निष्ठावान शांती मग त्याच्या मागे मागे फिरते, त्या योगीच्या. सतत शांती, संतुष्ट सततम योगी, यथात्मा दृढ निश्चय. 12व्या अध्यायात भक्तियोगातला, काल इकडे अमेरिकेत भक्तियोग झाला दुपारी, तिथे उल्लेख झाला होता. मयी अर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय अर्जुना, माझ्यात ज्याचं मन लागतं, माझ्यात ज्याची बुद्धी लागते, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा ज्याचा मंत्र होऊन जातो, जसा हे गीतेत नाही, मी आपल्या मनाने लावला की याच्यासाठी की ध्यानाच्या वेळेस आपण होळीबद्दल बोललो होतो, प्रल्हादाबद्दल बोललो होतो, म्हणून त्याच्या मंत्राबद्दल उल्लेख केला होता. म्हणून म्हणलं इथे मयी अर्पित मनोबुद्धी, हेच ज्याचं जीवन झालं तो श्रेष्ठ भक्त, शांतीम आपनोति नैष्ठिक्यम, निष्ठावान शांती प्राप्त होते, त्याच्या जीवनात मग पुन्हा अशांती नाही.
अशांती जर होत असेल तर आत डोळे बंद करून आत विचार करून शोधून पहा. अशांतीचा उगम कुठे आहे? बाहेरून नाही शकत, संभवच नाही, शक्यच नाही बाहेरून कुठलाच अनुभव. बाहेर परिस्थिती निर्माण होऊ शकते, पण त्याचा अनुभवाची कलाटणी आतच होते. अन्यथा एकच दृश्याने सगळ्यांना जो कोणी बघेल त्याला दुःख झालं असतं आणि जो कोणी बघेल त्याला आनंदच झाला असता. पण त्याच्या उलटं विपरीत बघायला मिळतं. कोर्ट केस जिंकते तेव्हा एक पार्टी खूप पडे वाटून राहिलं, जिंकलो आणि एक खाली मान घालून शिव्या-शाप देत या दुःखी-खेद होत असं कसं झालं? जजनी तेच शब्द उच्चारले, तेच ॲक्शन केली, तेच केलं, उलटं झालं. कोणी मेला तर कोणाला आनंद झाला, कोणाला दुःख झालं. मॅच जिंकले आणि मॅच हारले. कोणाला असं होतंय, कोणाला तसं वाटतंय. आत जी अपेक्षा होती त्याला धरून अनुसरून जर झालं तर आनंद. आत जी अपेक्षा होती त्याच्या विपरीत झालं तर दुःख. अनुभवही आतच आणि दुःखाचे अनुभव आत आणि सुखाचे अनुभव, तर सगळा मसाला, सगळा मटेरियल आत आहे. सगळी गडबड आत आहे आणि सगळं खुलासाही आतच आहे. म्हणून आपनोती शब्द मी इतक्या डिटेलमध्ये सांगतोय की तिथे स्पष्ट एक शब्द पेरला, आपनोती, आपोआप, आतल्या आत निष्ठावान शांती पक्के राहते. मग बाहेरून कसंही शिव्या-शाप असो, काही असो, हारदुरे घातले असो, खेटराचा हार असो नाही तर कमळाचा हार असो, तरी पण शांतीच्या जागी अशांतीचा मग अनुभव होत नाही. ह्या श्लोकाचा आता तिसरा श्लोकाचा कमी मी हिंदीत वाचून दाखवतो याच्या अर्थ भगवद्गीतेतले. पहिला जो होता त्याचा कर्मयोगी ममत्व बुद्धि रहित केवल इंद्रिय, मन, बुद्धि और शरीर द्वारा आसक्ति को त्याग कर अंतःकरण की शुद्धि के लिए कर्म करते हैं. कर्मयोगी कर्मों के फल का त्याग करके भगवत प्राप्ति रूप शांति को प्राप्त होता है. सकाम पुरुष कामना की प्रेरणा से फल में आसक्त होकर बंधता है. तो भाग तर माझा राहूनच गेला होता. अयुक्त काम कारेण फले सक्तो निबद्धते. सेकंड हाफ ऑफ दॅट श्लोक. आणि जो हे बाजूला ढकलून देतो की अरे असं तसं नाही, असं नसेल, यांना काय समजतंय किंवा गीता अशीच आहे तशी जी काय आपण लगे राहावं, असं कसं नाही, मला वाटतं हा आग्रह करून असं कसं नाही करत, आमचं करावं लागेल, करायला हवं. ते अयुक्त काम कारेण आत्म्यासोबत योग प्राप्ती नाही केली, संसारात सोबत योग आहे ते अयुक्त. स्पिरिट सोबत नाही, मॅटर सोबत जे आहे, जड वस्तूंसोबत जे जुडलेले आहेत, चैतन्यासोबत जे नाही. काम कारेण त्यांचे सगळे कार्य कसे असतात? योगीच्या आता कार्याबद्दल काय कशासाठी? आत्मशुद्ध आहे. योगी कुठल्या काय कर्म दोघेही करतात आहे. दोघेही टिकून तेच कार्य करतात आहे. उद्देश आतला इंटेन्शन कम्प्लिटली डिफरंट आहे. कुठल्या उद्देशाने करतोय हे? ना मी मागे सांगितलं होतं की प्युरिटी ऑफ इंटेन्शन लीड्स टू फ्लॉलेस एक्झिक्युशन. जितकं शुद्ध आपला उद्देश असेल तितकं व्यवस्थित काम होईल. स्वच्छ. म्हणून योगी लोक बघण्यात येतं आपलं जे कुठलं काम करतात फर्स्ट क्लास करतात. प्रत्येक काम फर्स्ट क्लास, नॉट सेकंड क्लास अँड नेव्हर थर्ड क्लास. छोट्यातलं छोटं, सूक्ष्मातलं सूक्ष्म काम कोणी बघत असो नसो, मोठ्यातला मोठा समारंभ जरी असला तरी फर्स्ट क्लास. कारण त्यांचा उद्देश आत्मशुद्ध आहे की मला यातून जी समजते, मला जी शांती मिळते मी स्वतःसाठी. आणि अयुक्त जे असतात ते स्वार्थ बुद्धीने प्रेरितून काम करतात. जिथून जितका जास्ती फायदा असेल ते तितकं चांगलं. अजून चिकनी चुपडी गोष्टी, अजून पटवापटवी करून, अजून आणि नाही तर मग लंपट तिथून कटकस चोरी चपटका कॉर्नर्स कट करून थोडंफार लेपाथापी करून जायचं. कारण ते काम कारण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आहे की याच्यातून इतकं नाही मिळणार सोडच करू. तर अयुक्त काम कारेण फले सक्तो निबद्धते. सगळे उद्देश फळामध्ये आहेत, त्या फळालाच आसक्त झाले, फळाला चिपकून बसले, फळातच अडकून बसले. नाही मागे मी समजून सांगितलं होतं, फळावर जशी अळी आली, समजा कामापुरतं खाऊन जर निघून जायची वृत्ती नसेल, अळी फळ काही हरकत नाही. पक्षी बसला, आंबा पिकला, मिठू बसला आणि आंब्यावर बसून आंबा खाऊन राहिला, गोड आहे, पण त्याला इतकं आवडलं सोडायची इच्छा नसेल. हे माझं फळ आहे, चला भागव, माझं फळ आहे, मला पाहिजे, असंच पाहिजे, इतकंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, राहायलाच पाहिजे. आंब्यावरच जर बसून राहिला तर काल परत ते आंबा पडणार पिकलेला.
तर त्याच्यावर त्याला सोडायची इच्छा नसली त्याच्यासोबत तोही पडणार. खाली पडला तरी नाही सोडला. आता तर उडून आता पडला, आता झाडाला नाही लागला. नाही माझाच आहे, मलाच पाहिजे, असंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच पाहिजे. असं कसं नाही? तर पडल्यावरही नाही सोडलं तर काही दिवसांनी काल परत आहे तो पडलेला आंबा सडणार. तर मग ते पोपटालाही सडायची वेळ लागेल. तरी नाही सोडलं तर तो पडलेला, सडलेला आंबा गडणार मातीत. त्याची माती होणार. मगाशी मी ध्यानाच्या वेळेस कबीराचा दोहा सांगितला, की ही हिरवळ जी दिसते गावात त्याच्या खालची माती. राजे महाराजे होते, खूप पार्ट्या करत होते, खूप युद्ध करत होते. माती झाली आता, त्याच्यावर गवत हरीण खाऊन झाला. तसं तो पडणार, सडणार, गडणार. आणि त्याला सोडायची इच्छा नसेल तर जे धरून ठेवलं तोही पडणार, सडणार, गडणार. आणि जर कामापुरती जेवढं आवश्यक तेवढं आपलं काम खाऊन उडून गेलं तर गगनगामी विहंगम दृश्य बघून आनंदात होणार. तर हाच इथे म्हणतात अयुक्त काम कार्येण फले सत्व निबद्धते. मस्त बांधल्या जाणार. फर्स्ट क्लास बांधून त्याच जागी राहणार. काही प्रगती नाही, काही उन्नती नाही. जे मी पहिले सुरुवातीच्या ध्यानाच्या नंतर म्हटलं तर जन्माला आला गेला आणि पाणी भरून मेला. तेच ते त्याच त्या गोष्टी तसंच तेच ते लोक, तीच इच्छा, तीच अपेक्षा, तेच खाणं पिणं, तेच ते करून काही मनुष्य जन्माचा परिणाम नाही झाला. कारण काय की कुत्रे, मांजर, किडे, माकोडे, अळ्या, मासोळ्या सगळेही तेच करतात आहे. तेच ते करतात आहे. युग युग तसेच पाण्यात फिरतात आणि किडे दिसले की खातात. आणि आकाशात फिरतात आणि खाली येऊन किडा खाऊन वर उडतात. आणि डुकरं, गधे, गाढवं सगळे तेच करतात. आहार, निद्रा, भय, मैथुनश्च. शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं. खाण्यापिण्याची व्यवस्था, झोपणं आरामाची व्यवस्था, सेफ्टी सिक्युरिटीची व्यवस्था आणि मग अच्छा आता फर्स्ट क्लास आपल्या तुपल्यांची सगळेच ते करतात आहे. मानव जन्म वाया गेला, व्यर्थ गेला. हे सगळं सोडण्यासाठी मानव जन्म. यातून पुढे छलांग लगावून करण्यासाठी होता. नाही तर इथं बांधल्या गेले, खेळ ठोकून ठोकून दोराने पक्क बांधलेले. कारण आपल्याच अपेक्षेने स्वतःला बांधलं. हा या श्लोकाचा होता. पुढचा श्लोक सर्व कर्माणि मनसा संन्यसस्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारया. 13वा श्लोक. 13, 14 बघू किती होतात आज. 13, 14 13, 14, 15 होतात. 11 पासून सुरुवात झाली होती. अंतःकरण जिसके वश में है ऐसा सांख्य योग का आचरण करने वाला पुरुष न करता हुआ और न करवाता हुआ ही नव द्वारों वाले शरीर रूप घर में सब कर्मों को मन से त्याग कर आनंद पूर्वक सच्चिदानंद घन परमात्मा के स्वरूप में स्थित रहता है. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य अस्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन् न कारयन्. योगीच्या स्थितीचं वर्णन अजून पुढे सांगतो श्रीकृष्ण गीतेत. सर्व कर्माणी मनसा संन्यास असते. जसं मी म्हटलं की संघ फळांचा आहे. संन्यासाचा मार्ग कठीण आणि उत्कृष्ट मार्ग नाही. संन्यासचा मार्ग कठीण आहे आणि उत्कृष्ट नाही. असं श्रीकृष्ण गीतेत का सांगतो? भक्ती योगात पुढे 12व्या अध्यायात इथे जो सुरू आहे अमेरिकेत, त्यात प्रश्न त्यांनी तोच विचारला होता 11व्या अध्यायाच्या शेवटी. क्षमा मागतो त्यांची की आपण ऑल ओव्हर द प्लेस जातो. भगवद्गीतेत एका जागी गाडी नाही, कधी इकडे कधी इकडे कधी इकडे कधी इकडे. कारण आपल्याला त्यातले थीम्स गोळा करायचे. नुसतं पाठांतर नाही करायचं आहे, नुसतंच भाषांतर नाही करायचं आहे. आपल्याला अंतर मनात, पाठ नाही, भाषा नाही, अंतर मनात. तर पाठांतर भाषांतरासाठी हे रिफ्लेक्शनचे नाही ते खूप बाकी ठिकाणी सुरू आहे गीतायोग. इतरही लोकांचे जे पाठांतर होतात, भाषांतर होतात. आपल्याला अंतर्मनात उतरवायचं आहे. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन जेव्हा दिलं, 8व्या अध्यायापर्यंत समजून सांगितलं. 9व्या अध्यायात स्वतःबद्दल श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगितलं. 10व्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारला की तुला इथे उभा माझ्यासमोर आहे तो तू समजू की कसं तुला? मी मानतो तू म्हणतेला पण तुला समजू कसं मी? कशात तू कुठे कुठे आहे कसं समजू? तर ते विभूती योगमध्ये 10व्या अध्यायात समजावून सांगितलं.
मग 11व्या अध्यायात लालची हा परम तपस्वी अर्जुन लालच झाली, याला चांगली सात्विक लालच झाली. हे म्हणतो अच्छा बरं दाखवतो का त्याला, समजावून सांग. आता दाखव नाही ते. तर 11व्या अध्यायात तेही करतात, विश्वरूप दर्शन दाखवून दिला. आणि मग त्याचं पूर्ण मी जे आता आजच्या सकाळच्या ध्यानात मध्ये जे काही श्लोक म्हटले, थोडे ईश्वराची स्तुती जी म्हटली ती त्या 11व्या अध्यायातली होती. तर त्यामध्ये तो शेवटी श्रीकृष्ण म्हणतो आपलं विश्वरूप पुन्हा समेटून घेऊन, की अरे हे ज्ञानाने नाही असं अनुभव होत, दानाने नाही होत, योगाने नाही होत, तपाने नाही होत, आरत्या करून नाही होत, भजनाने नाही होत, तपस्या करून नाही होत, उपवास तपासाने नाही होत. हे श्रीकृष्णाचे वचन आहे 11व्या अध्यायातले. हे कशानेच नाही आधी की पूर्ण सिद्धी पूर्ण प्राप्ती थोडं थोडं मिळतंय. तर खूप उपास तपास केलं थोडं काहीतरी समजेल एक भाग, आणि त्यात शांती तेवढी शांती, पण नैष्ठिक्यम नाही राहणार, शांती नैष्ठिक्यम नाही राहणार. तसं असतं तर उपवास तपास करणारे परमनंट शांत झाले, आनंदात राहिले नाही होत. खोटं एक तर समजत नाही किंवा खोटं बोलतात, विचार करून समजून नाही घेतलं की नाही ना, रोज अशांतीचा अनुभव होतो. तर म्हणजे काहीतरी कुठेतरी गल्लत होते. खूप तीर्थयात्रा, चारोधाम, आठवयाम करून आलेल्यांच्याही जीवनात असं पालन. हे श्रीकृष्ण म्हणतात की एक कुठल्यानीच पूर्ण शांतीची प्राप्ती नाही, फक्त भक्तीनीच, फक्त भक्त्या माम अभिजानाति, माझ्या भक्तीनीच पूर्ण प्राप्ती होऊ शकते. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. एक भक्तीच हे साधन आहे ज्याने संपूर्ण ज्ञान मिळू शकतं. ज्ञान मार्गाने ज्ञान संपूर्ण नाही मिळू शकत. कशी कशी गमत आहे. भक्ती मार्गाने ज्ञान पूर्ण मिळू शकतं आणि बघू शकतो, ईश्वराचं दर्शन होऊ शकतं आणि प्रवेश होऊ शकतो त्यात, म्हणजे त्याचा अनुभव आपला अनुभव होऊ शकतो. सर्गे अपि न उपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च, की पूर्ण सगळ्या स्थितीमध्ये माझा अनुभव, चांगल्या आणि वाईट स्थितीमध्ये माझा अनुभव होऊ शकतो भक्ती मार्गाने. भक्ती कशी, म्हणून मग तिथे हलका शेवटच्या श्लोकात 11वा अध्याय, मोठा अध्याय 11वा आणि दुसरा अध्याय 72व्या श्लोकात हलकासा भक्तीचे स्वरूप सांगण्यासाठी 11वा अध्याय संपताना शेवटचा श्लोक म्हणतो, मत कर्म कृत मत परमो मत भक्त संग वर्जित. पुन्हा संग शब्द आला. निर्वैर सर्वभूतेषु यः समाम इति पांडवा. माझी भक्ती ती की सगळे कर्म माझ्या नात्याने केल्या जातात आहे. पहिला भक्तीचं लक्षण सांगितलं. मत परमो, माझी भक्ती ती जी सगळ्यांमध्ये मला पण, मला सगळ्या श्रेष्ठ, सगळ्यात शेवटी माझ्या उद्देशाने नातं ठेवलं, सगळ्यांमध्ये माझं दर्शन केलं. मत कर्म कृत मत परम माझी भक्ती ती की इतरांची भक्ती नाही, नात्यागोत्यांसाठी, व्यक्तींसाठी, परिस्थितीसाठी मनात आशा आकांक्षा विचार नाही, फक्त माझे विचार, माझी आकांक्षा. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून जसं प्रल्हादाने सतत संरक्षण झालं त्याचं, तसं होळीच जळून गेली गंमत. तसं मत्कर्म कृत मत परमो मद भक्त संग वर्जित. इतर सगळा संघ सोडून, मनातून विषाद सोडून, अपेक्षा सोडून, कर्मफळाची आशा सोडून, सात्विकता, राजसिकता, तामसिकता याच्यामध्ये डोकं खराब न करता, काय चांगलं काय वाईट, मदभक्त निर्वैर सर्वभूतेषु. कोणाचबद्दल दुष्ट भावना, कोणाचबद्दल राग, कोणाचबद्दल हट्ट, कोणाच्याच प्रती जिद्द, कोणाचबद्दल हेकडी, कोणासाठी वैरभाव नसलेला, सर्वभूतेषु, फक्त मनुष्याने, जे कोणी असेल आकारधारी, यः समा, त्याची भक्तीची सुरुवात झाली. म्हणून 11वा अध्याय संपतो, तिथून भक्तीची सुरुवात झाली. यांनी भगवद्गीतेत उल्लेख नाही केला स्तोत्र म्हणण्याचा किंवा अनुष्ठान करण्याचा किंवा त्याचा त्या सगळ्यांना योग्य म्हटलंय, चांगलं म्हटलंय आणि बरोबर म्हटलंय, पण त्याच्या पलीकडे जाऊन भक्तीची व्याख्या वेगळी केली, अजूनही काही आहे. आणि मग 12व्या अध्यायात त्यांनी प्रश्न विचारला अर्जुनानी, की तर मग अच्छा, असे जे भक्ती करतात, तू जे सांगतो त्या प्रकारे, आणि दुसरे जे भक्ती करतात, जे आपल्या मनाने जेवढं समजलं, जसं समजलं तेच ते तसंच करत राहतात, बस तेवढंच. ते इतके ओपन माइंडेड नेसेसरली नाही आहे. त्यांना वाटते आपलंच बरोबर आहे, किंवा
निर्विकारी निराकार निर्गुण परब्रह्माच ते म्हणतात नाही देव असा नाही राहू शकत, तसा नाही राहू शकत, असाच देव आहे, तसाच देव आपलाच. पण तेही तर भक्त आहे, तेही भक्ती करतात. त्या दोनपैकी कोण श्रेष्ठ आहे? 12व्या अध्यायात श्रीकृष्ण स्पष्ट प्रश्न विचारतो, स्पष्ट उत्तर देतो की ते म्हणतो हो दोघंही भक्त आहे, दोघंही बरोबर आहे. मी म्हटलं भगवद्गीतेत कशाला चूक नाही म्हटलं. चूक माझी होते हे पक्क लक्षात ठेवा. बोलताना चूक 100% चूक माझी होते. बोलताना कधी उत्साहात, कधी दुर्लक्षाने, डिस्ट्रॅक्शन मध्ये इकडचे तिकडचे एक गोष्ट म्हणल्या गेली. पुन्हा सांगतो, कान धरून म्हणतो आणि स्पष्ट जोरदार चूक जी होती ती माझी होते बरं. सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये भगवद्गीतेत चूक नाही आहे, राहू शकत नाही. पूर्ण पुरुषोत्तम पुरुषापासून पूर्ण शास्त्र आहे आणि चुका जवळजवळ प्रत्येकच सत्रात अनेक चुका होतात, हेही कबुली देतो मी आणि त्याच्याबद्दल क्षमाही मागतो. पण सार जसं ते अक्रोड फोडला, बदाम फोडली, पिस्ता फोडला, त्यातलं सार ग्रहण करणं आपलं चूकच्या जो चुकला त्याच्यावर चूक राहू देणं. माझी चूक माझीच राहू द्या. सार तुमच्यासाठी आहे. तर तो म्हणतो की हो दोघेही, पण तो मार्ग कठीण आहे रे, बरोबर, खूप वेळ लागतो. ते घुसून बसतात आपल्याच धारणेमध्ये, तसंच जे करतात खूप वेळ लागतो, खूप कष्ट करावे लागतात, खूप सहन करावं लागते, समजत नाही, क्लिअर नाही होत, कन्फ्युजन होते, प्रश्न होतात. असं करून खूप जन्मांची साधना ते शेवटी येतात तिथेच माझ्याचपर्यंत पोहोचतात. दुसरं स्थानच नाही, गंतव्य स्थान. मी सोडून दुसरं कोणी नाहीच आहे. जाणार कुठे शेवटी, पोहोचणार कुठे? मीच सर्वोच्च आहे, मीच फायनल आहे, मीच तर माझ्यापर्यंतच येतात, म्हणून तेही श्रेष्ठ आहे. सगळ्यात उदार देव आहे ना हा. माझ्यासारख्या चुकायच्या कधी होणं शक्यच नाही. तर मी अपूर्ण आणि कमी आहे, अजून साधक आहे, शिकतो आहे. तो सिद्धांच्या योगींच्या ईश्वराचा ईश्वर मी समजून सांगितलं आहे ना. तर तो म्हणतो की मात्र जो डायरेक्ट मी जसं सांगतोय तसा जो करायला लागतो तो लवकरातल्या लवकर पोहोचतो आणि परमनंट तिथून जातो आणि त्याच जन्मात अनुभव होऊ शकतो. मग पुढच्या अजून जन्मांची आवश्यकता नाही होत. आणि मग ते कसं करावं? मग काय जे तू सांगतोय बाबा की तशी ती भक्ती कशी? हा 12वा अध्याय कधी जर वेळ मिळाला, आज समजा शक्य झालं तर 12वा अध्याय स्लो डाऊन, शांत, 22-25 एक श्लोक आहे जास्ती. आता 25 एक श्लोक आहे, 25 वर नसतील होत. छोटासा असेल, सगळ्यात छोटा अध्याय 15वा 12वा. पण स्लो डाऊन होऊन नीट वाचून आणि मग लक्षात की ओ माय गॉड, हे तर काय भक्ती कशी आहे? आजपर्यंत जी भक्ती समजत होतो त्याचा तर कुठेच उल्लेख नाही इथे. मी जशी आजपर्यंत भक्ती करत होती, मी ज्याला भक्ती आजपर्यंत समजत होतो आणि तेच ती भक्ती करतो तर कुठेच नाही आहे. ना भक्ती योग आणि सतत म्हणला यो मद भक्त समे प्रिय, यो मद भक्त समे प्रिय, सचमा प्रिय, की असा भक्त मला प्रिय आहे, हा भक्त श्रेष्ठ आहे, ही खरी भक्ती आहे, या भक्तीने होते. आणि आजपर्यंत जी भक्ती करत तसं कुठे उल्लेख नाही. हे आहे मयी अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समेत मामेव, माझ्यात मन लाव, माझ्यात माझी बुद्धी माझ्यात कर. हा उल्लेख आहे, पण कशा प्रकारे कर, तो प्रकार, ते साधन, त्या विलक्षण वेगळीच काहीतरी साधन सांगितलं तसे. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेल की 12वा अध्याय वाचून तुम्हाला लक्षात येईल की उत्साह पण मिळेल. कारण त्यातून उत्साह उमंग होईल, कारण ते होऊ शकतात. नुसतं कर्मप्रधान भक्ती नाही सांगितली त्यांनी, हे कर आता, ते कर आता, हे वाच आता, ते वाच आता, असं इथे जा आता, तिथे जा आता, हे खा आता, हे नको खाऊ. तशी शरीराची भक्तीच नाही सांगितली. शरीराने केलेली भक्ती पण आहे. जसं म्हणतो माझी चूक झाली, भक्ती नाही असं नाही. पुढे 17व्या अध्यायात 18व्या अध्यायात शरीररूपी तपाबद्दल येतं. शारीरिक तप काय, मानसिक तप काय, वाचिक तप काय, त्याच्याबद्दलही येतं पुढे भगवद्गीतेत, पण 12व्या अध्यायात नाही आहे. तर इथे परत याचं झालं तर सर्व कर्माणि मनसा संन्यस्य असते सुखम वशी. याच्या सांगण्याप्रमाणे, श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे जो भक्ती करतो तो सुखात राहतो. सुखम बंधात प्रमुच्यते. आपण याच अध्यायाचा 3रा श्लोक केला तर 3 सत्रापूर्वी, 2 सत्रापूर्वी, ज्ञेयस्य नित्य संन्यासी. अरे तुला सोडून जायची काय आवश्यकता नाही, पळून जायची काय आवश्यकता नाही. इथे वाचून तो नित्य संन्यासी राहू शकतो, परमनंट हॅपी.
फॉर एव्हर मिलेनियर, परमनंट करोडपतीचा अनुभव तुला होऊ शकतो. नित्य संन्यासी. 2 गोष्टी कर. इथेच बसून. यो न द्वेष्टी न कांक्षते. ही आतली सिद्धी, ही आतली साधना आहे. द्वेष कुठे होतं? शरीराला कुठे द्वेष होतं? शरीराला काही द्वेष नाही. थापड मारतं केव्हा? जेव्हा मन सांगते थापड मारायला. आलिंगन केव्हा देतं? मन सांगते तेव्हा. आकांक्षा जेव्हा होते तेव्हा. यो न द्वेष्टी न कांक्षती. 2 गोष्टी कर. द्वेष नको मनात ठेव कोणाचा. मी आहे त्यामध्ये. तुला कळलं नाही की असं का होते आहे? असं का करतोय मी त्या रूपातून? तुझ्यासोबत असा का विचार सुरू आहे? हे का होते तुला कळलं नाही. कळेल जर तू ह्या योग मार्गात केलं तर. पण मध्येच निष्कर्ष काढला, अर्धवटच ज्ञान सोडून कळलं की अरे हे वाईट आहे, हे चांगलं आहे. द्वेष नको करू. न द्वेष्टी न कांक्षती. जे मिळालं नाही त्याची अपेक्षा आकांक्षा नको करू. तुझ्या भल्यासाठी नाही मिळालं आहे. मी सुहृदम सर्व भूतानाम आहे, हे श्रीकृष्णाचे वचन. मी तुझा सगळ्यात मोठा हितचिंतक आहे आणि मी तुझ्या आत राहून पूर्ण रक्षा करताय तुझ्यासाठी. तेच येऊ देऊ शकतो समोर जे तुझ्या योग्य आहे यात्रेसाठी. पुढचं मला खूप इच्छा आहे श्रीकृष्ण, म्हणजे खूप तळपतोय मी तुला लवकरातल्या लवकर आपल्या कडेवर घेऊन छातीशी लाव. मग पूर्ण जन्म त्याच्यात आहे. दुसरं धंदेच नाही त्याला, काम धंदाच नाही. याच अध्यात पुढे म्हणेल न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभू. पुढच्या श्लोकात आहे न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. मी दुसरं काही नाही करत. मी नाही तुमचे खूप कटकार असताना असं केलं, हे नवस फेडला आणि म्हणून माझी पूजा केली म्हणून हे झालं, आणि माझी पूजा करायला विसरला म्हणून डुबवला. हे मी नाही करत, श्रीकृष्ण म्हणतो स्वतः. आणि तो शेवटचा फायनल देव आहे. हे कर्माचे फळाचे संयोग आहे. जसे जसे धक्के दिले तसं जितक्या जोरात आपडला तितक्याच वर येणार, जितका वर फेकला खाली येणार. बस हे सुरू आहे. बाकी तू आपडला ना, आता मी ठरवतो की अच्छा आता याचा किती वर नेऊ, आता याचा किती खाली फेकू. नाही, त्याला एकच काम आहे, प्रेम. लवकरातल्या लवकर भटकलेल्या जीवात्म्यांना आपल्यापर्यंत आणणं प्रेमाद्वारे. सतत 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 अशी अरेंजमेंट होऊन राहिली आहे की ज्याच्यातून गल्लीतून वाचून टक्के टुंके किंवा धक्के बुक्के देऊन क्लॅरिटी डोक्यात स्पष्ट होऊन त्याच्या दिशेने वाट चालवून बरोबर तिथे जाऊन त्याच्या चरणाशी जाऊन माथा टेकणं. हे सगळे सुरू आहे धंदे. तर त्याच्यामुळे बिनधास्त राहून मजेत. न द्वेष्टी न कांक्षती. जे तुझ्यापर्यंत मिळत नाही त्याची आकांक्षा नको करू. जे आवश्यक आहे ते मी त्याची प्रतिज्ञा आहे, मिळेलच. तुला ज्याची आवश्यकता आहे ते ब्रह्म सुद्धा नाही तुझ्या मार्गात आडू शकणार. श्रीकृष्ण विष्णूचा आदेश आहे. ब्रह्मदेव नाही तुझ्यापासून ते टाळू शकणार. जे तुझ्यासाठी योग्य आवश्यक आहे ते ठर. ब्रह्मालाच मी काबूत ठेवलेला आहे आज्ञा देऊन. त्याच्यामुळे हे चिंताच सोड, हा विचारच सोड, झंझटीतूनच मुक्त होऊन जा. सुखम बंधात प्रमुच्यते निर्द्वंद्वो हि महाभाव. ह्या द्वंद्वातून सुटून जाशील. मस्त. दोराचे 2 भाग असतात ना, दोराने जो बांधला जातो 2 असतात ना, द्वंद्व. दुई का भांडा, हे सुटूनच जाईल तुझं. कंपॅरिझन, काय चांगलं झालं की वाईट झालं की, आणि पूर्ण वेळ सुख. तर तेच इथे पुढे सांगतो की असा पक्क ज्यांचं झालं सर्व कर्म आणि मनसा संन्यास सामान्यासह इति संन्यास. संस्कृतची जर विग्रह केला तर न्यास म्हणजे सोडणं. आपण आता हृदयान्यासः अंगुष्ठाभ्यान महा वरेण्यं शीर्षे स्वाहा भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अस्त्राय पठत दिग्बंधः. गायत्रीचा संन्यास होतो. सगळ्याच मंत्रांचा, बीज मंत्रांचा संन्यास नाही, न्यास असतो. तिथे तिथे त्याची धारणा करून बाकी सगळं सोडणं. तर न्यास म्हणजे सोडणं, आणि सम म्हणजे चांगलं, व्यवस्थित, योग्य, बरोबर, सतत सेम असणं म्हणजे सम असणं. तर समन्यास म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित सोडून दिलं, फर्स्ट क्लास. पुन्हा नाही, जसं उलटी केल्यानंतर फ्लश करून वाहून दिलं, पुन्हा नाही ग्रहण करणं. उलटीचा संन्यास केला, बर्फीचा पोटातल्या संन्यास केला उलटीद्वारे फ्लश करून, तसं. तर सर्व कर्माणी मनसा संन्यास. मनाने संन्यास केला, शरीराने संन्यास नाही केला, पाळून नाही केलाय. युद्धभूमी सोडून नको जाऊ अर्जुना.
मनातून सोड की हे माझे आहे, हे मरतीन, हे जगतीन, याचं राज्य राहील, हे दुष्ट आहे, हे चांगले आहे, हे राहिले पाहिजे, हे विश्वाने माझं काही बिघडवलं नाही, हा जगला पाहिजे प्लीज, हा हे शकुनीचं सगळं काळ, हा मेला तर ठीक आहे. इथून मनाने संन्यास. ते तुझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ते तू नाही ठरवू शकत. पुढे 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास विषयात 13, 14, 15 3 श्लोक येतात. 14वा 15वा श्लोक विशेष. 15व्या श्लोकात जसे जे 5 कारण सांगतात. कुठलंही कार्य जे सिद्ध होतं त्याच्यासाठी 5 गोष्टी असतात, त्याच्यापैकी 4 माहिती नसतात आपल्याला. नाही, एक माहीत असते आणि ते छाती ठोकून आपण म्हणतो मी केलं, माझ्या ह्याच्याने असं झालं, माझ्या ह्याच्याने तसं झालं. किंवा आपलं डोकं आपटून घेते की मी असं केलं, माझी चूक झाली, मी बिघडवलं का, मी बेकार होतो, मी असं का बोललो, माझं असं का झालं, माझं तसं का झालं. नाही तर मग खूप गर्वाने फुलून जातो की पहा मी किती मस्त केलं, पहा कसं सांगितलं, हे जमा दिया ना काम, बराबर जुगाड जमा दिया. तो फक्त एक भाग आहे, 4 भाग दिसतही नाही आहे. हे भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास, ते संन्यास योग आहे त्याचाही. मुक्ती जर हवी असेल तर ते समजून घ्यावे नीट वाचून की कोणत्या आहे दुसरे 4 गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या तिथे. तर पुढे कधी येतीलही का अधिष्ठान, कर्ता, कारणम, दैव. सो एनिवे ती लांबेल गोष्ट. म्हणून मनाने संन्यासी सर्व कर्माणी मनसा संन्यास असते सुखम वशी. सुखात राहतात जे मनातून संन्यास घेतात. मनात ज्याच्या संन्यास आहे त्याच्या मनात आनंदच राहणार. मनात जर आनंद नाही आहे तर तो संन्यास नाही होऊ शकत. मनात जर विषाद आहे तर संन्यास नाही. कुठेतरी मग निरखून पहा, कुठेतरी काहीतरी समजत आपल्या समजीत गडबड होते. कुठेतरी अपेक्षा आहे, कुठेतरी आशा आहे, कुठेतरी इच्छा आहे, म्हणून ती नाही पूर्ण होत आहे. म्हणून क्रोधात जे सुरते संघात संजायते काम, कामात क्रोधो अभिजाते. तर तसं काहीतरी होतं म्हणून. तर सगळे कर्म तर करणं, पण मनाने त्यातून काय मिळेल त्यापासून संन्यास घेऊन दूर होऊन घेणं. नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन्न कार्य. 9 द्वारांचं जे शरीर आहे, हे 2 दार आहे, हे 2 दार आहे, नागपुढे हे 1 दार आहे, हे 2 दार आहे, खाली 2 दार आहे. अशी 9 द्वारात पुरे देही. पूर म्हणजे राहण्याचं ठिकाण. नागपूर, नाग राहत असतील कदाचित पूर्वीच्या काळी. नागदाह राहतच होते. नागदाह नावाचं नागपूर जवळ एक ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये, बैतूल जवळ. नागदा ठिकाण रेल्वे स्टेशनही आहे. तिथे जनमेजयाने यज्ञ केला होता. हे भागवतात येतं 10व्या स्कंदात, 10व्या 11व्या स्कंदात. जनमेजय कोण होता? परीक्षित राजाचा पुत्र. परीक्षित कोण होता? अभिमन्यूचा पुत्र. अभिमन्यू कोण होता? अर्जुनाचा पुत्र. आता इथे अर्जुनाची गोष्ट सुरू आहे. अर्जुनाच्या मुलाच्या मुलाचा मूल प्रपौत्र. जनमेजयाने तिथे त्या ठिकाणी असा यज्ञ केला होता, नागांचा दाह करणं. तिथे सगळे पृथ्वीवरचे नागच जाळून टाकतो नावाचा यज्ञ केला होता. असे मंत्रशक्ती त्यावेळेची प्रबळ होती, ब्राह्मणांजवळ शक्ती होती त्यावेळी. कारण सात्विक ब्राह्मण होते. शमो दम तप शौचम शांतिम आर्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. ते भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातला श्लोक. हे तो खरा ब्राह्मण. श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला 18व्या अध्यायात ब्राह्मण कोण, याचं उत्तर. त्याच्यातच शक्ती, ब्राह्मणाचं सामर्थ्य, तेज राहू शकतं. हे गुण ज्याच्यात आणि हे गुण सोडून दुसरीकडे ज्याचं मन नाही जात. कोणते? शाम, दम, तप, शांती म्हणजे क्षमाशील आणि शांती, आर्जव विनम्रता, ज्ञान संपादनासाठीच कार्य, विज्ञानाचाच विचार ते जे मिळालंय समजते आध्यात्मिक ज्ञान, त्याचा उपयोग जीवनात कसा करता येईल ते विज्ञान, आस्तिक्य आस्था, ईश्वरामध्ये निष्ठा, ब्रह्मकर्म स्वभावजम, हे ब्राह्मणाचे कर्म. असे कर्म असणारे ब्राह्मण होते. त्यांच्या वाणीत सामर्थ्य होतं. सत्य संकल्प जे बोलते ते खरोखर व्हायचा. कोणाला आशीर्वाद दिला तर खरंच सिद्ध व्हायचं, कोणाला शाप दिला तर खरंच तसा व्हायचा. 7 दिवसात मरेल तर 7 दिवसात मरेल. परीक्षेत आला शाप मिळाला तर खरोखर
घाबरून गेले सगळे. कसं होईल? आता मला नाही वाटत कोणी एखादा असेल जो आपल्याला माहीत नसावा कदाचित. काही असतील ब्राह्मण थोडे. माझ्या नजरेत, माझ्या अनुभवात मी बघितलेला कोणी असा ब्राह्मण नाही, इन्क्लुडिंग मी, याच्यामध्ये असं सामर्थ्य आहे किंवा त्याचं आचरण असं आहे खरोखर त्याच्याप्रमाणे, इन्क्लुडिंग मी. पण असतील कोणी, पण जे असतील ते दाखवत नसतील म्हणून आपल्याला कळत नसेल की कोण आहे, कुठे आहे, कसे आहे. असतील, नक्कीच असतील, फार थोडे असतील. तर तशा ब्राह्मणांना गोळा करून त्यांनी म्हटलं की हे नाग, माझ्या वडिलांना नाग चावला आणि मेला, वडिलांची मृत्यू झाली परीक्षिताची. संतापला जनमे, जे 18 वर्षाचा जो युवक होता राजकुमार, त्या जास्ती समज नव्हती. तर त्याचं सोल्युशन काय, त्याच्या सगळ्या नागांना जाळून टाकलं. आणि ब्राह्मणी लागले आणि खरोखर नाग सगळे आकृष्ट निघून त्या यज्ञकुंडात जायला लागले. तक्षकाला चिंता वाटली. नागांचा जो राजा, तो इंद्राजवळ जाऊन प्रार्थना करतो, तिथून नाही हलत स्वर्गातून, की काहीतरी इलाज कर याला म्हणून. ते तक्षकालाही आकर्षण राहिलं, ते इंद्राला धरून ठेवलं, तर इंद्रही हलायला लागला डगमगत. त्याचा असं इंद्र म्हणे मलाच नाही माहित काय करा, ब्रह्माकडे जाऊ. ब्रह्मा, बृहस्पती सगळ्यांनी येऊन समजावलं त्याला. ते असं नाही, अरे यांनी काही नाही म्हणणार, नाग नाग जाशील त्यांनी काय होणार आहे, ते दुसरं काहीतरी निर्माण. दॅट्स द रॉंग वे, रॉंग सोल्युशन. राग करणं, चीड येणं, बदला घेणं इज द रॉंग सोल्युशन. गांधीजी काय म्हणाले, आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड. तू माझा डोळा घेतला म्हणून मी तुझा डोळा घेतो, यांनी तर जग आंधळ, सगळे आंधळ होतील. दॅट्स नॉट द सोल्युशन. रागाचं उत्तर सांत्वना आहे, शांती आहे, नाही नक्की अजून बदल्याची आग. राग की आग नाही, राग के बदले की आग नाही. ते ज्या ठिकाणी नागदहा झाला होता, ते नागदहा अजूनही रेल्वे स्टेशन आहे. उल्लेख आहे भागवतात, 5000 वर्षापूर्वीचा उल्लेख आहे. कदाचित ते नाग मग सुटलेले इथे जवळच आहे, तिथे नागपूर झालं असावं. पोर म्हणजे जिथे राहतात. उल्लेख होता की इथे पोर शब्दाला नवद्वारे पुरे देही, जिथे राहतात हे देह, 9 द्वारांचा जो देह आहे, जे पोर आहे, शहर आहे, हे इंद्रिय ग्रामम असा उल्लेख येतो भगवद्गीतेत. प्लस शब्द आहे, मनस इंद्रिय ग्रामम. इंद्रियांचं गाव आहे, या गावात इंद्रिय राहतात आणि गोळा करतात आपलं सामान, आपलं राज्य प्रस्थापित करतात. एक 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 राज्य आपला आपला देह इंद्रिय गोळा करून आलाय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध खूप खूप जमा करून अनुभव संचित केले, अंतःकरणात गोळा झाला. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या चारची चतुष्टीला म्हणतात अंतःकरण. इंद्रियांनी ग्रहण करत गेलं, जन्मभर खात पीत, ऐकत, पाहत, करत करत मसाला. बुद्धीने त्याच्याबद्दल विचार केला, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, असं नाही तसं नाही. मनाने त्याला ठरवलं आणि चित्तामध्ये जाऊन गाळ बसला विहिरीत तसा जाऊन. आणि त्याचं रावण अहम भावने आपलं लेबल लावलं, हे माझं आहे, माझे स्टिकर लावले, माझं आहे, माझा पत्ता, हे माझं नाव. हे जे सगळे गडबड, तेच ते सगळं इंद्रिय ग्राम आहे, हे इंद्रियांचं कामच आहे. हेच त्यांचं गाव आहे, त्यांचं राज्य आहे, तेवढंच आहे. आपण इंद्रिय नाही, आपण हे गावही नाही, आपण हे देहही नाही. आपण या देहाला, या गावाला, या इंद्रियांना चेतना देणारं चैतन्य. आपण आपल्यासोबत संपर्क झाला, थोडं चिपकलं कधी नाही, आपण कधीच एक नाही झालो आहे याच्यासोबत. सृष्टीच्या निर्मात्यापासून आपण स्वतः संसारात कधीच एक झालेलो नाही आहे, आत्ताही एक नाही आहे आणि कधी होणारही नाही, संबंधच नाही आहे. आपण एक्झिस्ट होतो म्हणून हे लोक आपलं काम म्हणून घेतात. सूर्य दगडावर पडला, त्या दगडाच्या आत घुसून बसला नाही सूर्य, चिखलावर पडला, कुत्र्याने काही केलं त्याच्यावर पडला, संतांवर सूर्य चमकून राहिला, गुंड्यावर सूर्य चमकून राहिला, तर तो सूर्य गुंडा झाला, सूर्य संत झाला, सूर्य कुत्र्याची लेंडी झाला, सूर्य काहीच नाही झाला. सूर्य तर माहिती नाही की हे काय काय आहे, कोण आहे म्हणून. लेंडी आहे की शेंडी आहे? क्षमा करा, कुत्र्याची लेंडी आहे की ब्राह्मणाची शेंडी आहे? सूर्याला कल्पना नाही, काही चिंताही नाही, काहीच नाही. इकडे एक चमकतात, तिकडे ती चमकतात, पण त्याचा संपर्क आला. सूर्यप्रकाश रूपाने प्रभा त्याची जी आहे, प्रकाशाच्या संपर्कात जे संपर्कात आले ते चमकायला लागले. लाईट, सनचा लाईट, तसा आपला लाईफ एनर्जी जी आहे, माझ्या संपर्कात जे आले, हे शरीराला माझ्या संपर्कात
शरीरासोबत नवद्वारे पुरे देही या श्लोकाचाच अर्थ सांगतोय. त्याला नवद्वार इंद्रिय ग्रामांनी जे जे त्याच्यामुळे मी असल्यामुळे माझी नजर जिथे जाते ते समजते. माझ्या कानात जे इथून जे घुसते ते लक्षात येते. ते मी नाहीये, ते माझं नाही, माझा संबंध नाही, मला नकोही आणि मला माझं काहीच त्याच्याशी घेणं-देणं नाही. ते आहे तर ठीक आहे आणि ते नाहीये तर बेकार, असं काहीच नाहीये. मी तर सूर्य आहे, मी प्रकाश आहे. मी इथे आता याच्यावर चमकून राहिलो, तर हे लोकं तोडक-तोडक नाचून राहिला, गोळा करून राहिला. हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी, स्पष्ट होण्यासाठी कार्य करून पाहण्यासाठी, अच्छा मी म्हणतो तेव्हाच हा हात उचलला जातो. मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत ते शरीर गाढवासारखं तिथेच बसून राहते. मी जेव्हा म्हणतो, "चलो उठो महाराज, वो टॉयलेट जाना है, खाली करके आओ, लोटा परेड." मग म्हणतो, "चलो उठो महाराज, ये इधर ही बैठना है, लोटा परेड ही करना है. चलो उठो महाराज, अब भरो अंदर में पेट का खड्डे में कुछ डालो." तर मला ते लक्षात येणं, की अरे, मी तर याला कंट्रोल करणार आहे. याच्या अधीन नाहीये मी. पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा. मानवाची चा भ्रम झाला. रामाने नाही म्हटलं पराधीन आहे जगती. रामायणात तर आलं, गीत रामायणात सुधीर फडके निघाला. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पण रामाने नाही म्हटलं तसं. गदिमांनी म्हटलं असं, माडगुळकरांनी रचना केली आणि बरोबर म्हटलं त्यांच्या दृष्टीने, त्यांनी तिथेही चूक नाही. पण मानव जर स्वतःला देह मानला तर येस, ही इज राईट, ऑफकोर्स 100% पराधीन, ट्रू, बरोबर. जगती पुत्र मानवाचा. पुत्र मानवाचा नाहीये. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. चैतन्याचा पुत्र आहे, श्रीकृष्ण म्हणतोय. श्रीराम, रामगीता नावाची एक गीता आहे, लक्ष्मणाला सांगितलेली. नाशिक जवळ वनवासात पंचवटीत लक्ष्मण पाय दाबून दाबून, पाय धुवून दाबून, पायातले काटे काढून डोळ्यातून पाणी येते लक्ष्मणाच्या, की किती माझ्या भावाला कष्ट सहन करावं लागतात. पाणी धुवून आपल्या अंगाच्या वस्त्राने लक्ष्मण त्याचे पाय पुसतोय आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या पायावर टपकलेलं. राम विचारतो, की काय काय झालं लक्ष्मणा? कशाबद्दल, कशाचं दुःख होतंय तुला? त्रास झाला का? कोणी काही म्हटलं का? सीतेने तुला नाही अपमान केला ना? नाही दादा, मला हे कळत नाही, की सगळेजण तुला परमेश्वर म्हणते. इतक्या दिग्गज दिग्गज ऋषी मुनींच्या आश्रमात गेलो. अगस्ती सारखे ऋषी, बापरे! त्यांच्या आश्रमात जाऊन वाल्मिकी, अगस्ती, एकापेक्षा कोण, यांच्यापेक्षा कोण श्रेष्ठ, कोणते ब्रह्मऋषी अजून मग, आणि ते तू आल्याबरोबर धावत येऊन तुझ्यासमोर दंडवत प्रणाम करतात. आपल्या केसाने तुझ्या समोरची, लंब्या-लंब्या केसाने तुझ्या समोरची जमीन झाडतात, की याच्यावरून या स्वच्छ करून. हे काय मी पाहतो, तूच परमेश्वर, तूच देव म्हणतात. म्हणून तुला म्हटलं, की तुझ्या मायेत आम्ही वेष्टीत आहोत, तुझ्या मायेने आम्ही बोललो आहे. हे काही खरं आहे का? आणि तसं असं मला असं वाटतंय, की तू जर असं आहे, किती तुला कष्ट सहन करावं लागतं. म्हणून मला त्याचं रडू दुःख होत आहे, की आणि कन्फ्युज्ड आहे मी. असं खरंच होते का? होऊ शकतं का? शक्य आहे का? त्याच्या उत्तरात राम जे बोलतो ती रामगीता. राम म्हणतो, "हो, असं होऊ शकतं, होतं. जे काही तू विचार करू शकतो, ते होऊ शकतं." मनातले विचार पुढे वाणीचे उच्चार बनून प्रगट होतात आणि मनातले विचार आणि वाणीचे उच्चार पुढे शरीर आणि आचार बनून निर्मित होतात. म्हणून तिथेच लक्ष ठेवावं. तिथूनच गडबड होते, तिथूनच चांगली होते. मनातले विचार कसे आहेत? बौद्ध देवानी तेच म्हटलं, तुम्ही तुमचे विचार आहात, बस. आपल्या भिक्खूंना सांगितलं, बाकी काही नाही तुमचं अस्तित्व. तुम्ही शरीर नाही, तुम्ही तुमचे विचार आहात फक्त. चांगले आहात की वाईट आहे तुम्हीच ठरवा. क्षमाशील आहात, दुष्ट आहात, सज्जन आहात, तुम्हीच ठरवा. तुम्ही तुमचे विचार आहात. यो यत् श्रद्धाय स एव यः. 17व्या अध्यायात श्रीकृष्ण या गीतेत म्हणतो, ज्याच्या मनात ज्याची श्रद्धा तो तसाच आहे, तोच आहे. म्हणून तिथे निग्रह ठेवावा. ते योगीचं निग्रह, सर्व कर्माणि मनसा संन्यस्तास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. तर समजून जातं, की मी काही नाही करत आहे. मी जसं म्हणतो, माझ्या संपर्कात आलेले हे इंद्रिय काम करणार. डोळ्याचे बोबोळ जिथे जमून आले, जाऊन ठीक आहे, मला मला नाही काही इच्छा असं दृश्य दिसावं, आपलेच लोक दिसावे, चांगलं शरीर दिसावा, सुंदर दिसावा. माझी काही इच्छा नाही. मी त्या सगळ्यांना प्रकाशित करणारी आहे. हे प्रकाश
आहे, मी सविता आहे, मी सवितृ आहे, मी ती गायत्री आहे. अशी प्रणाली. माती नाही आहे मी. हे समजून मनाने ते समोर येणारा निघून जात देतात. तर आजचं इथे थांबवू. हिंदीत वाचून. अंतःकरण जिसके वश में है, ऐसा योग का आचरण करने वाला पुरुष न करता हुआ और न करवाता हुआ ही नव द्वारों वाले शरीर रूप घर में सब कर्मों को मन से त्याग कर आनंद पूर्वक सच्चिदानंद घन परमात्मा के स्वरूप में स्थित रहता है. मी प्रकाश आहे, माझा संबंध सूर्याशी आहे, या चिखलाच्या ढेल्यासोबत नाही, न लेंडीसोबत न शेंडीसोबत, माझा सूर्यासोबत आहे. मी ती सवितृ वरेण्यम आहे, वरेण्यम आहे, उच्च स्थानात नाही, वरची आहे मी. मी खालच्या छोट्या हीन विहीन नीच याच्यामध्ये फसणारी नाही आहे. मी वरेण्यम आहे. या विचाराने मस्त असतात योगी लोक. जे कुठलं कार्य असेल समोरचं निपटून टाकून फर्स्ट क्लास बिंदास, जे कार्य आलं ते फर्स्ट क्लास केलं, बिंदास केलं, मस्त. आपलं लक्ष आपल्या सूर्य आपल्या स्रोताकडेच, आपलं चित्त आपल्या वासुदेवाकडे. वासुदेव इति स महात्मा सुदुर्लभ. पुढे 7व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणेल की अरे तोच महात्मा आहे खरा, ज्याचे हे पक्क लक्षात आला, आणि तो दुर्लभ आहे. दुर्लभ नाही, सुदुर्लभ आहे, खूपच रेअर आहे, एखादाच भेटेल ज्याच्या मनात पक्क होईल की वासुदेव सर्व इति. इति म्हणजे पिरियड, संपला, एंड ऑफ स्टोरी, अजून काही नाही, वासुदेवच सगळं काही आहे. सुदुर्लभ. म्हणून आजच्या होळी रूपाने जे ध्यान केलं सकाळी, त्यात मी आठवण करून दिली होती, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय नमः. जय श्री कृष्ण. पुन्हा थोड्या वेळ ध्यान करू आणि मग भागवत चर्चा.